गावाकडे पहाटे कधी पाऊस पडून गेलेला. माझी सकाळ म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावरच. गावाकडे असलं की कसं निवांत काम असतं सगळं. मस्तपैकी चुलीला जाळ घातला, एकदम कडक पाणी करून घेतलं फ्रेश व्हायला. मी फ्रेश होईपर्यंत आमच्या म्हातारी आईचा जप पण चालू झाला. रामकृष्ण हरीचा जप करत असते. एक माळ झाली की एक टोपण बाजूला, असा तिचा फंडा आहे. साफसफाई करताना आईनं रद्दी म्हणून बाजूला काढलेलं सामान, त्यात मला माझी डायरी सापडली. शाळेत असतानाचे उद्योग. आपल्या लहानपणी आपण किती वेगळे वेगळे छंद जपायचो ना. त्यात मला काय काय सापडलं. दिवाळीचा अभ्यास, निबंध लेखन, हे इयत्ता 8वीचं आहे सगळं. अरे बापूजी लय चुरगळलेत. आणि हे प्रशस्तीपत्र होते, भावाचे आहेत सगळे. माझं काय आहे का नाही याच्यात? आहे आहे आहे. माझ्या आई उचापती झाल्यावर एक झोप काढावी म्हटलं, तोवर बाहेर दंगा चालू झालेला. आपले पूर्वज जमा झालेले. एवढी जनता होती की राज्य त्यांचं की आपलं हेच समजेना झालंय. म्हटलं जाऊ दे, चिल करू दे यांना, पण रानात काय खायला भेटत नसेल म्हणून यांनी गावात एंट्री मारली आहे. उगाच त्यांना हाकलून लावणं माझ्या अंगलटी यायचं, म्हणून म्हटलं जाऊ दे, आपण एक राईड मारून येऊ. आणि मग रात्री आम्ही जेवायला बाहेर गेलेलो. आमच्याच भागातील प्रसिद्ध त्रिशिवनेरी ढाबा येथे. त्यांचं जेवण आणि सर्व्हिस खूपच छान आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.